गुड मॉर्निंग डिअर स्टुडंट्स, वेलकम टू DNA कॉमर्स. कसे आहात? आय होप मजेत असाल आणि अकाउंटन्सी एन्जॉय करत असाल फक्त DNA कॉमर्स सोबत. तर विद्यार्थी मित्रांनो, BComमध्ये शिकणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांसाठी अकाउंटन्सी हा विषय आपण आपल्या यूट्यूब चॅनलवर अगदी फ्री उपलब्ध करून देतो आहोत. विद्यार्थी मित्रांनो, आपण लेक्चर सिरीज चालू केलेली आहे रेशो ॲनालिसिस. त्यालाच आपण ॲनालिसिस ऑफ फिनान्शियल स्टेटमेंटसुद्धा म्हणतो. आणि रेशो ॲनालिसिसचे थेरी लेक्चर आपले झालेले आहे, त्याच्यामध्ये मिनिंग, त्याच्यानंतर रेशोचे फॉर्म्युलेज आणि रेशोच्या नोट्ससुद्धा आपण झालेले आहेत आपल्या. आणि आजपासून आपण एक नवीन पहिला प्रॉब्लेम रेशो ॲनालिसिसचा या ठिकाणी सॉल्व करणार आहोत. पहिला प्रॉब्लेम आपण सॉल्व करणार आहोत. म्हणून विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि समजून घ्या की रेशोचा प्रॉब्लेम आपल्याला कसा सोडवायचा आहे, रेशो सोडवण्याची टेक्निक काय आणि एक्झाममध्ये आपण जास्तीत जास्त मार्क्स या टॉपिकमध्ये कसे घेऊ शकतो. विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्ही आपल्या चॅनलला नवीन आलेला असाल तर आपल्या व्हिडिओला लाईक करत चला, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त कॉमर्सच्या विद्यार्थ्यांपर्यंत हा चॅनल शेअर करा. तर विद्यार्थी मित्रांनो, रेशो ॲनालिसिसमध्ये प्रॉब्लेम कसाही देऊ शकतात. प्रॉब्लेमचा फॉर्मॅट काय फिक्स नाही आहे. बॅलन्स शीट असू शकते, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट असू शकतो, त्याच्यानंतर स्टेटमेंट दिला जाऊ शकतो आणि त्याच्या आधारे तुम्हाला कोणकोणते रेशो सोडवायचे ते दिले जातात. तर इथं स्क्रीनवरच प्रॉब्लेम आहे आणि स्क्रीनवरच आपण सोल्युशन बघणार आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो बघा, यू आर रिक्वायर्ड टू कॅल्क्युलेट करंट रेशो, लिक्विड रेशो अँड स्टॉक टर्नओव्हर रेशो. 3 रेशो आपण पहिला प्रॉब्लेम आहे म्हणून 3 रेशो कॅल्क्युलेट करत आहोत. तर करंट रेशो, लिक्विड रेशो आणि स्टॉक टर्नओव्हर रेशो आपल्याला कॅल्क्युलेट करायचा आहे दिलेल्या माहितीवर. बॅलन्स शीट दिलेली आहे आणि इथं काही खाली ॲडिशनल इन्फॉर्मेशन दिलेली आहे, याच्या आधारे आपण रेशो सोडवणार आहोत. पहिला नियम तर लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, ही ॲडिशनल इन्फॉर्मेशन ही म्हणजे ही काय ॲडजस्टमेंट नाही. इथं ॲडजस्टमेंट नाही, इथं 2 इफेक्ट करायचे नाही, इथं कोणते डेबिट क्रेडिट अकाउंट आपण बनवणार नाही. तर इथं फक्त रेशो आहे, फॉर्म्युला आपण वापरणार आणि रेशो कॅल्क्युलेट करणार. तर आपल्याला पहिला रेशो सोडवायचा आहे करंट रेशो आणि करंट रेशोचा फॉर्म्युला मी तुम्हाला शिकवलेला आहे. करंट रेशो सॉल्व करण्यासाठी करंट रेशोचा फॉर्म्युला यूज करा. करंट रेशोचा फॉर्म्युला आहे करंट असेट डिवायडेड बाय करंट लायबिलिटीज. मग असेट साईडला फक्त करंट असेट तुम्हाला ओळखता आले पाहिजे आणि लायबिलिटी साईडला करंट लायबिलिटीज दिल्या जातात, त्या तुम्हाला ओळखता आल्या पाहिजे. कोणकोणत्या करंट असेट असतात, कोणकोणत्या करंट लायबिलिटी असतात हे याची नोटसुद्धा आपण दिली होती. तर करंट असेटमध्ये बघा, एवढ्या कॅश वगैरे हे सगळे आपले करंट असेट आहे आणि या करंट लायबिलिटी आहे. तर आपण पहिला रेशो सोडूया. आन्सरमध्ये डायरेक्ट आपण सोडूया पहिला रेशो, रेशो नंबर 1 करंट रेशो. 1 नंबर नाव द्या करंट रेशो. मग सगळ्यात अगोदर काय करायचं आहे, जो रेशो तुम्ही सॉल्व करत आहात त्या रेशोचा फॉर्म्युला लिहा. मग करंट रेशोचा फॉर्म्युला काय, तर करंट रेशो इज इक्वल टू करंट रेशो इज इक्वल टू करंट असेट्स डिवायडेड बाय करंट लायबिलिटीज. हा फॉर्म्युला आपण लिहून घ्यायचा आहे. आता आपल्याला करंट असेट आणि करंट लायबिलिटीज माहीत असल्या पाहिजे. त्या कुठे असतात, करंट असेट असतील असेट साईडला आणि करंट लायबिलिटीज असतील लायबिलिटी साईडला. कशा ओळखायच्या, तर असेटमध्ये फिक्स असेट आणि करंट असेट असतात. तर मी तुम्हाला शिकवलेलं इथं बघा नोट्समध्ये. करंट असेट कोणकोणते आता असतात ह्या लक्षात ठेवा. कॅश आपली करंट असेट आहे, त्याच्यानंतर बिल्स रिसिवेबल, डेटर्स, स्टॉक, प्रीपेड एक्सपेन्सेस हे सगळ्या करंट असेट आहे. मग याच्यापैकी पहिली दिली प्रॉपर्टी प्लांट अँड इक्विपमेंट. प्रॉपर्टी प्लांट अँड इक्विपमेंट ही करंट असेट नाही, ती फिक्स असेट आहे. मग करंट असेट घ्यायचे फक्त. मग करंट असेट कोणकोणत्या, स्टॉक करंट असेट आहे, बिल्स रिसिवेबल करंट असेट आहे, डेटर्स करंट असेट आहे आणि कॅशसुद्धा करंट असेट आहे. म्हणजे 4 करंट असेट दिल्या. पहिली टेक्निक, जितक्या करंट असेट असतील त्या सगळ्यांची टोटल करा. मग आपण पुढच्या ओळीवर लिहूया करंट असेट्स. करंट असेट्स इज इक्वल टू, मग टोटल करा. पहिली दिलेली आहे कोणती, स्टॉक. स्टॉक इन ट्रेड. मग स्टॉक इन ट्रेड किती दिलेला आहे विद्यार्थी मित्रांनो, 1,60,000. त्याच्या समोर लिहा 1,60,000. त्याच्यानंतर बिल्स रिसिवेबल सुद्धा करंट असेट आहे, शॉर्टमध्ये मी लिहितोय बिल्स रिसिवेबल. मग त्याची अमाऊंट लिहा. बिल्स रिसिवेबल आहे 58,200. सगळ्यात टोटल करत जायचे आहे. बिल्स रिसिवेबल नंतर डेटर सुद्धा आपली करंट असेट आहे, ट्रेड डेटर्स. मग ट्रेड डेटर्सची अमाऊंट दिलेली आहे, प्रॉब्लेम बघा 2,14,700. 2,14,700. जितक्या करंट असेट असतील तितक्या टोटल करा. कॅश सुद्धा करंट असेट आहे,
कॅश ॲट बँक, कॅश ॲट बँक आपली दिलेली आहे 27,100. तर प्रॉब्लेममध्ये इतक्या करंट असेट दिल्या, त्यांची टोटल करा. मग करंट असेटची आपण टोटल करूया. करंट असेट तुम्ही कॅल्क्युलेटर तुम्हाला परीक्षेमध्ये अलाउड आहे विद्यार्थी मित्रांनो. मग कॅल्क्युलेटरवर तुम्ही करू शकतात 1,60,000 प्लस 58,200 प्लस 2,14,700 प्लस 27,100. तर टोटल आली 4,60,000. 4,60,000. तर या झाल्या आपल्या करंट असेट. काय झाल्या या करंट असेट्स. आता जशा तुम्ही करंट असेट्स काढल्या तशा करंट लायबिलिटीज पण काढा. मग पहिले आपण काढणार करंट असेट, दुसऱ्यांदा सोडवणार करंट लायबिलिटीज. करंट लायबिलिटीज आणि करंट लायबिलिटीज कुठे असतील, लायबिलिटी साईडला. मग लायबिलिटी साईडला शेअर कॅपिटल आपली करंट लायबिलिटी नाही, शेअर कॅपिटल आपला इक्विटी ओनर्स फंड आहे. रेव्हेन्यू प्रॉफिट रिझर्व हे करंट लायबिलिटीमध्ये येत नाही. मग बिल्स पेबल ही करंट लायबिलिटी आहे. जितक्या करंट लायबिलिटी आहे त्या तुम्ही करंट लायबिलिटीमध्ये लिहा. मग पहिली करंट लायबिलिटी आहे बिल्स पेबल. बिल्स पेबल. मग बिल्स पेबल दिलेले आहे 21,000. अजून क्रेडिटर्स, डेटर्स करंट असेट आहे, क्रेडिटर्स आपली करंट लायबिलिटी आहे. मग लिहा ट्रेड क्रेडिटर्स. ट्रेड क्रेडिटर्स. ट्रेड क्रेडिटर्स 1,20,000 ॲड करा, 1,20,000. त्याच्यानंतर बँक ओव्हरड्राफ्ट सुद्धा करंट लायबिलिटी आहे. बँक ओव्हरड्राफ्ट फक्त जितक्या करंट लायबिलिटी असतील त्यांची टोटल करायची फक्त बस 50,000. त्याच्यानंतर टॅक्स पेबल. एखादा ट्रान्झॅक्शन पेबल नावाने आला तर तो पेबल म्हणजे आपला करंट लायबिलिटीमध्येच येणार. मग टॅक्स पेबल सुद्धा करंट लायबिलिटी आहे. नोट डाऊन करा तुम्ही करंट लायबिलिटी कोणकोणत्या. टॅक्स पेबल 9,000. मग टोटल करा. आता टोटल करंट लायबिलिटी किती झाल्या. मग करा टोटल कॅल्क्युलेटरवर 21,000 प्लस 1,20,000 प्लस 50,000 प्लस 9,000. म्हणजे टोटल करंट लायबिलिटी आलेले आहे 2,00,000. करंट लायबिलिटीज आलेले आहे 2,00,000. मग याला नाव द्या करंट लायबिलिटी. फक्त करंट असेट आणि करंट लायबिलिटी कॅल्क्युलेट करा. करंट असेट साईडला जितक्या करंट असेट असतील त्या सगळ्या एका खाली एक घ्या, टोटल करा. लायबिलिटी साईडला जितक्या करंट लायबिलिटी दिलेल्या असतील सगळ्यांची टोटल करा. आणि करंट असेट आणि करंट लायबिलिटी मिळाल्या की फॉर्म्युला यूज करा. मग फॉर्म्युला काय, करंट असेट डिवायडेड बाय करंट लायबिलिटी. मग पुढच्या ओळीवर लिहा करंट असेटची टोटल किती 4,60,000. 4,60,000 डिवायडेड बाय करंट लायबिलिटी किती 2,00,000. मग कॅल्क्युलेटरवर करा 4,60,000 डिवायडेड बाय 2,00,000. 2.30 उत्तर आलेलं आहे आपलं 2.30. आणि पुढे ॲज टू 1 लिहायचं आहे. हे 1 म्हणजे आपण करंट असेट करंट लायबिलिटी म्हणून 1 लिहित असतो. मग याला चौकोन करा 2.30 ॲज टू 1 आपला हा करंट रेशो आपण सोडवलेला आहे. मग करंट रेशो तुम्हाला प्रत्येक एक्झाममध्ये येणार आहे. करंट रेशो सोडवण्याची टेक्निक समजून घ्या. आपण डिटेलमध्ये घेत आहोत. फॉर्म्युला लिहायचा आणि अगोदर जितक्या करंट असेट आल्या त्यांची टोटल करायची, जितक्या करंट लायबिलिटीज आल्या तितकी त्यांची टोटल करायची आणि डिवाइड करायचं रेशोप्रमाणे आणि करंट रेशो सॉल्व करायचं आहे. अगदी इजी आहे. सिर्फ करंट असेट डिवाइडेड बाय करंट लायबिलिटीज इस फॉर्मूला को यूज़ करके हम करंट रेशो कैलकुलेट कर सकते हैं. फिर जितने भी करंट असेट्स बैलेंस शीट के असेट साइड्स में दिए होंगे उन सभी की टोटल करनी है और करंट असेट्स में रिकॉर्ड करनी है. फिर लायबिलिटी साइड्स में हमें चेक करना है कि करंट लायबिलिटीज कौन कौन से है. तो याद रखिए करंट लायबिलिटीज में इक्विटी शेयर कैपिटल रिजर्व एंड सरप्लस या कोई भी रेवेन्यू प्रॉफिट्स ये हमारे करंट लायबिलिटीज में नहीं आएंगे. मग फिर करंट लायबिलिटीज क्या है. करंट लायबिलिटीज में बिल्स पेबल, ट्रेड क्रेडिटर्स, बैंक ओवरड्राफ्ट,
टैक्स पेबल, ये सभी हम करंट लायबिलिटीज में लिख सकते हैं। फिर करंट असेट्स और करंट लायबिलिटीज की टोटल मिलने के बाद में उसका अकॉर्डिंग टू रेशो अब हमें डिवाइडेशन करना है, और डिवाइडेशन के बाद जो भी आंसर आएगा वो आंसर रहेगा हमारा करंट रेशो। तो इस करंट रेशो हम इस तरीके से सॉल्व कर सकते हैं। सेकंड रेशो हमें कॅल्क्युलेट करना आहे लिक्विड रेशो। तर विद्यार्थी मित्रांनो, करंट रेशो आणि लिक्विड रेशो परीक्षेमध्ये हमखास येणार। तर दुसरा रेशो आपण सोडूया, लिक्विड रेशो। मग इथं आपण लिहूया 2 नंबर लिक्विड रेशो। मग लिक्विड रेशोचा अगोदर फॉर्म्युला लिहून घ्या। प्रत्येक रेशोचा फॉर्म्युला लिहायचा आहे। मग लिक्विड रेशोला आपण फॉर्म्युला लिहूया, लिक्विड रेशो is equal to quick assets divided by quick liabilities। तो दोस्तों, जो लेक्चर हमारा थ्योरी लेक्चर हुआ था जिसमें हमने फॉर्मूलेस लर्न किए थे, या फॉर्मूलेस की हमने जरा टेक्निक एक देखी थी कि कौन से फॉर्मूलेज यूज करके कौन से रेशो कैलकुलेट किए जा सकते हैं। तो इसमें 2 नंबर का फॉर्मूला था क्विक असेट्स। क्विक असेट्स हमें कैसे कैलकुलेट करना है, तो क्विक असेट्स का सिंपल फॉर्मूला है जो हमें लर्न करना है। क्विक असेट्स इज इक्वल टू क्विक रेशो इज इक्वल टू क्विक असेट डिवाइडेड बाय क्विक लायबिलिटी। मतलब क्विक असेट्स और क्विक लायबिलिटीज हमें लेनी है। क्विक असेट्स और क्विक लायबिलिटीज किसको कहेंगे, तर क्विक असेट्स आणि क्विक लायबिलिटीज मध्ये काय येणार विद्यार्थी मित्रांनो, तर मी इथं तुम्हाला शिकवलं होतं। क्विक असेट म्हणजे सगळ्या करंट असेट घ्या। क्विक असेट म्हणजे सगळ्या करंट असेट घ्या, म्हणजे सगळ्या करंट असेट। फक्त त्याच्यामध्ये 2 असेट आल्या तर त्या घेऊ नका, एक आहे स्टॉक आणि एक आहे प्रीपेड एक्सपेन्सेस। मग स्टॉक आणि प्रीपेड एक्सपेन्सेस सोडून बाकीच्या जितक्या पण करंट असेट असतील त्यांना आपण काय म्हणणार, क्विक असेट। आणि क्विक लायबिलिटीमध्ये 2 लायबिलिटी आपल्याला इग्नोर करायची आहे, एक आहे बँक ओव्हरड्राफ्ट आणि एक आहे ॲक्रूड एक्सपेन्सेस। मेजॉरिटी तुम्हाला फक्त परीक्षेमध्ये येणार स्टॉक आणि बँक ओव्हरड्राफ्ट, हे दिले जात नाही प्रीपेड आणि ॲक्रूड। तर फक्त एवढं लक्षात घ्या, स्टॉक आणि प्रीपेड एक्सपेन्सेस करंट असेटमधून वजा करा, शिल्लक राहिलेले असेट क्विक असेट असतील। बँक ओव्हरड्राफ्ट आणि ॲक्रूड एक्सपेन्सेस करंट लायबिलिटीमधून वजा करा, शिल्लक राहिलेले असेट क्विक लायबिलिटी, शिल्लक राहिलेले लायबिलिटी क्विक लायबिलिटीज असतील। मग आपण पहिले कॅल्क्युलेट करूया क्विक असेट्स। मग आपण इथं लिहूया क्विक असेट्स इज इक्वल टू सगळ्या करंट असेट घ्यायच्या, फक्त स्टॉक सोडून आणि प्रीपेड एक्सपेन्सेस सोडून। मग करंट असेट घ्या, स्टॉक आपल्याला घ्यायची नाहीये, सोडून द्या। मग कोणकोणत्या घेणार, बिल्स रिसिवेबल आपण इथं सोडवलं होतं। मग करंट असेट सगळ्या घ्यायच्या, फक्त स्टॉक सोडून। मग करंट असेटमध्ये स्टॉक सोडून द्या, कोणकोणत्या घ्यायच्या, बिल्स रिसिवेबल, डेटर्स, कॅश आणि एवढ्या 3च असेट घ्यायच्या आहे। मग लिहा बिल्स रिसिवेबल, बिल्स रिसिवेबल। बिल्स रिसिवेबल की अमाउंट है 58,200, 58,200 इसकी वैल्यू है। बिल्स रिसिवेबल के बाद में सेकेंड करंट असेट्स हमें लेनी है ट्रेड डेटर्स। ट्रेड डेटर्स ही सुद्धा आपली करंट असेट्स म्हणून आपण क्विक असेट मध्ये रेकॉर्ड करणार। 2,14,700 आणि अजून एक आहे कॅश ॲट बँक। मग ती आहे 27,100। आता तुम्ही म्हणणार सर करंट असेट सगळ्या घ्यायच्या, फक्त कोणती नाही घ्यायची, स्टॉक आणि प्रीपेड एक्सपेन्सेस। मग स्टॉक सोडून बिल्स रिसिवेबल, डेटर्स आणि कॅश आपण घेतल्या। मग इथं एकदम सिंपल लॉजिक आहे, परत टोटल करत बसू नका। करंट असेटची टोटल किती आहे, 4,60,000 वजा याच्यातून फक्त स्टॉक सोडून द्या। मग 1,60,000 वजा करा, शिल्लक राहिले 3 लाख। मग आपलं उत्तर किती आलेलं आहे, 3 लाख। याला आपण म्हणणार क्विक असेट्स। मग क्विक असेट्स किती आल्या, 3 लाख। आता क्विक लायबिलिटीज कॅल्क्युलेट करूया। क्विक लायबिलिटीज मग एकदम सिंपल है। क्विक लायबिलिटी म्हणजे करंट लायबिलिटी। क्विक लायबिलिटी मतलब करंट लायबिलिटी। सिर्फ कौन सी लायबिलिटी हमें उसमें लेनी नहीं है, बैंक ओवरड्राफ्ट और एक्रूड एक्सपेंसेस। फिर बैंक ओवरड्राफ्ट और एक्रूड एक्सपेंसेस के अलावा जितने भी करंट लायबिलिटीज रहेंगे उसे हम कहेंगे क्विक लायबिलिटीज। बिल्स पेबल हम ले सकते हैं, ट्रेड क्रेडिटर्स हमें लेनी है, बैंक ओवरड्राफ्ट लेना नहीं है। फिर टैक्स पेबल हम लेंगे, मतलब बिल्स पेबल, ट्रेड क्रेडिटर्स और टैक्स पेबल ये रहने वाली है हमारी क्विक लायबिलिटीज। सिर्फ बैंक ओवरड्राफ्ट हमें लेनी नहीं है। मग बिल्स पेबल,
क्रेडिटर्स आणि टॅक्स पेबल फक्त ओव्हरड्राफ्ट सोडून जितक्या पण करंट लायबिलिटी असतील त्याला तुम्ही म्हणणार क्विक लायबिलिटी. मग लिहा पहिली बिल्स पेबल. जसं असेटमध्ये स्टॉक ही आपण असेट घेत नाही तसं लायबिलिटीमध्ये ओव्हरड्राफ्ट आपण घेत नाही. मग बिल्स पेबल आहे 21,000. त्याच्यानंतर आहे ट्रेड क्रेडिटर्स, ती सुद्धा घ्या. ट्रेड क्रेडिटर्स आहे 1,20,000, 1,20,000. बँक ओव्हरड्राफ्ट आपण घेणार नाही कारण बँक ओव्हरड्राफ्ट क्विक लायबिलिटीमध्ये येत नाही. बँक ओव्हरड्राफ्ट क्विक लायबिलिटीमध्ये येत नाही. टॅक्स पेबल मग टॅक्स पेबल आहे 9,000 आणि यांची टोटल करा. टोटल करण्यासाठी परत टोटल नाही करत बसायची. इथं आहे आपल्याकडे सगळ्या करंट लायबिलिटी फक्त ओव्हरड्राफ्ट सोडून. मग करंट लायबिलिटी कितीची आहे? 2 लाख. 2 लाख मधून ओव्हरड्राफ्ट फक्त 50,000 साईडला काढा. मग किती राहिल्या? 1,50,000. 50,000 ओव्हरड्राफ्ट बाजूला केले 2 लाख मधून, तर शिल्लक राहिलेले 1,50,000 त्या असतील आपल्या क्विक लायबिलिटीज. मग क्विक लायबिलिटीज आपल्याला मिळाल्या 1,50,000. याला नाव द्या क्विक लायबिलिटीज. आणि मग फॉर्म्युला लिहा पुढच्या ओळीवर. फॉर्म्युलावरती लिहिलेला आहे क्विक असेट डिवायडेड बाय क्विक लायबिलिटीज. क्विक असेट किती आहे? 3 लाख. मग लिहा 3 लाख डिवायडेड बाय क्विक लायबिलिटीज 1,50,000. मग किती उत्तर येतं बघा. 3 लाख डिवायडेड बाय 1,50,000. कॅल्क्युलेटरवर करायचं आहे. 2. आन्सर किती येणार? 2. मग फक्त आलेल्या आन्सरला पुढं 1 आपल्याला ॲड करायचं आहे. 1 म्हणजे क्विक लायबिलिटीसाठी असणार आणि चौकोन करा. मग आपला क्विक रेशो आलेला आहे 2:1. म्हणजे या पद्धतीने तुम्ही क्विक असेट्स क्विक लायबिलिटीज काढून क्विक रेशो सोडू शकता. त्यालाच लिक्विड रेशो म्हणतात. मग लिक्विड रेशोमध्ये क्विक असेट आणि क्विक लायबिलिटीज घ्यायच्या. क्विक असेट म्हणजे सगळ्या असेट, कोणत्या करंट असेट, फक्त स्टॉक आणि प्रीपेड एक्सपेन्सेस सोडून बाकीच्या सगळ्या क्विक असेट असतील. क्विक लायबिलिटी म्हणजे सगळ्या करंट लायबिलिटी फक्त ओव्हरड्राफ्ट आणि ॲक्रूड एक्सपेन्सेस सोडून. म्हणजे एकदा करंट रेशो सोडवला की करंट रेशोवरून आपल्याला क्विक रेशो लगेच सोडवता आला पाहिजे. फक्त क्विक रेशोमध्ये आपण काय नाही घेणार, आपण क्विक असेटमध्ये आपण स्टॉक घेणार नाही आणि क्विक लायबिलिटीमध्ये आपण ओव्हरड्राफ्ट घेणार नाही. बाकीच्या सगळ्या आपल्या क्विक असेट आणि क्विक लायबिलिटी असतील. तिसरा रेशो विद्यार्थी मित्रांनो आपल्याला कॅल्क्युलेट करायचा आहे आणि तिसऱ्या रेशोचं नाव आहे स्टॉक टर्नओव्हर रेशो. मग आपण इथं लिहूया स्टॉक टर्नओव्हर रेशो. एक रेशो आपल्याला कॅल्क्युलेट करायचा आहे. स्टॉक टर्नओव्हर रेशो. मग स्टॉक टर्नओव्हर रेशो आपण पहिल्यांदा फॉर्म्युला लिहूया. स्टॉक टर्नओव्हर रेशो इज इक्वल टू कॉस्ट ऑफ गुड्स सोल्ड. फॉर्म्युले तुम्हाला माहीत असले पाहिजे. डिवायडेड बाय ॲव्हरेज इन्व्हेंटरी. ॲव्हरेज इन्व्हेंटरी म्हणा किंवा ॲव्हरेज स्टॉक म्हणा, तुम्हाला फॉर्म्युले आले पाहिजे विद्यार्थी मित्रांनो. इथं बघा तुम्ही स्टॉक टर्नओव्हर रेशोचा आपण फॉर्म्युला घेतला होता. कॉस्ट ऑफ गुड्स सोल्ड इथं तुम्ही बघू शकतात. कॉस्ट ऑफ गुड्स सोल्ड डिवायडेड बाय ॲव्हरेज इन्व्हेंटरी हा फॉर्म्युला आपण वापरून स्टॉक टर्नओव्हर रेशो सोडू शकतो. आता स्टॉक टर्नओव्हर रेशो आपल्याला बघायचा आहे. फॉर्म्युला आपण लिहिला. फॉर्म्युला लिहिल्यानंतर विद्यार्थी मित्रांनो आता स्टॉक टर्नओव्हर रेशो फक्त बॅलन्स शीटवरून सोडवला जात नाही. स्टॉक टर्नओव्हर रेशो सोडवण्यासाठी आपल्याला बॅलन्स शीट आणि काही एक्स्ट्रा डिटेल्स लागतील प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या आणि ट्रेडिंग अकाउंटच्या. कारण सगळ्यात पहिले आपल्याला कॉस्ट ऑफ गुड्स सोल्ड घ्यायचा आहे. मग इथं आपण काय करूया, पहिली वर्किंग नोट कॉस्ट ऑफ गुड्स सोल्ड सोडूया. कॉस्ट ऑफ गुड्स सोल्ड यालाच म्हणतात नेट सेल. समजा एवढं मोठं शब्द जर तुम्हाला लक्षात नाही राहिला कॉस्ट ऑफ गुड्स सोल्ड, तर इथं तुम्ही नेट सेल पण लिहू शकतात. नेट सेल कॅल्क्युलेट करायचा. कसा कॅल्क्युलेट करायचा, तर इथं बघा ॲडिशनल इन्फॉर्मेशनमध्ये सेल दिले जातात कारण सेल इथं नसणार बॅलन्स शीटमध्ये. मग सेल म्हणजे टर्नओव्हर. सेलला एक अल्टरनेटिव्ह वर्ड्स वापरलं जातं टर्नओव्हर, लक्षात ठेवा. मग इथं बघा कॅश टर्नओव्हर म्हणजे कॅश सेल किती आहे 32,700. रिटर्न इनवर्ड म्हणजे सेल्स रिटर्न, हे आपण शिकलेलो आहोत.
6,300 आणि क्रेडिट टर्नओव्हर आहे 5,73,600. दिलेल्या इन्फॉर्मेशनवरून फक्त रेशो सोडवता आला पाहिजे. तर आपल्याला पहिले टोटल सेल काढायचं आहे. मग टोटल सेल म्हणजे काय, तर टोटल सेल म्हणजे असा सेल ज्याच्यामध्ये दोन्ही सेल असतील, कॅश सेल पण आणि क्रेडिट सेल पण. म्हणजे टोटल सेल इज इक्वल टू कॅश सेल प्लस क्रेडिट सेल. मग टोटल सेल काढताना तुम्ही कॅश सेल पण घ्या आणि क्रेडिट सेल पण घ्या. इथं कॅश सेल आणि क्रेडिट सेल दिलेला आहे. मग आपण इथं पहिले घेऊया कॅश सेल. मग कॅश सेल किती दिला, कॅश सेल इथं बघा 32,700. म्हणजे या 32,700. याच्यामध्ये ॲड करा क्रेडिट सेल. ॲड करा. क्रेडिट सेल किती इन्फॉर्मेशनमध्ये दिला जातो बघा. क्रेडिट टर्नओव्हर म्हणजे क्रेडिट सेल 5,73,600. 5,73,600. मग दोन्ही सेल लिहिले, कॅश सेल पण लिहिला, क्रेडिट सेल पण लिहिला. दोघांची टोटल करा. 32,700 प्लस 5,73,600. कॅल्क्युलेटर तुम्हाला अलाउड आहे. 6,06,300. टोटल किती आली, 6,06,300. याला नाव द्या टोटल सेल. काय नाव आलं, टोटल सेल. पण आपल्या फॉर्म्युल्यामध्ये टोटल सेलच नाही, आपल्या फॉर्म्युल्यामध्ये नेट सेल आहे. नेट सेल म्हणजे काय, तर टोटल सेलमधून रिटर्न वजा करून तुम्ही जो सेल मिळणार तो असणार नेट सेल. रिटर्न जर दिलेले असतील तर रिटर्न वजा करा, रिटर्न नाही दिले तर हाच आपला नेट सेल असणार. परंतु इथं रिटर्न दिलेले बघा, रिटर्न इनवर्ड म्हणजे सेल्स रिटर्न, रिटर्न आउटवर्ड म्हणजे परचेस रिटर्न. लक्षात ठेवा. मग रिटर्न इनवर्ड नेहमी सेल्समधून वजा करावे लागतात. मग टोटल सेल कॅल्क्युलेट केल्यानंतर लेस करा. रिटर्न नेहमी लेस करायचे आहे, रिटर्न इनवर्ड. मग रिटर्न इनवर्ड इथं आपल्याला दिलेले आहे 6,300. वजा करा. आता शिल्लक राहिले 6 लाख. या 6 लाखला नाव द्या नेट सेल. मग पहिला टप्पा आपण सोडवला, नेट सेल म्हणजे आपल्याला कॉस्ट ऑफ गुड सोल्ड मिळाला. कॉस्ट ऑफ गुड सोल्ड किती, 6 लाख. आता ॲव्हरेज इन्व्हेंटरी सोडवा. इन्व्हेंटरी म्हणजे स्टॉक आणि त्याचा ॲव्हरेज काढायचा. ॲव्हरेज इन्व्हेंटरी कसं काढायचं मी पहिल्या थेरी लेक्चरमध्ये शिकवलेलं आहे. मग दुसरी वर्किंग नोट सोडवा. ॲव्हरेज इन्व्हेंटरी सोडवायची असेल तर फॉर्म्युला आहे, 2 स्टॉक घ्यायचे, ओपनिंग स्टॉक, क्लोजिंग स्टॉक आणि त्याला 2 ने डिवाइड करायचं. म्हणजे या ओपनिंग स्टॉक प्लस क्लोजिंग स्टॉक डिवायडेड बाय 2. हा फॉर्म्युला वापरा ॲव्हरेज इन्व्हेंटरी. ज्या वेळेस ॲव्हरेज इन्व्हेंटरी काढणार या फॉर्म्युल्यानुसारच काढा. ओपनिंग स्टॉक प्रॉब्लेममध्ये दिला जातो. आता बॅलन्स शीटमध्ये जो क्लोज स्टॉक आहे ना विद्यार्थी मित्रांनो, तर बॅलन्स शीटमध्ये जो स्टॉक असेल विद्यार्थी मित्रांनो, तर बॅलन्स शीटचा हा जो स्टॉक आहे, तर बॅलन्स शीटमध्ये दिलेला स्टॉक हा 31 मार्चचा आहे आणि 31 मार्च म्हणजे क्लोजिंग डेट. मग बॅलन्स शीटमध्ये जो स्टॉक असतो तो लक्षात ठेवा, तो क्लोजिंग स्टॉक आहे. नेहमी नोट डाउन करून ठेवा. बैलेंस शीट में जो स्टॉक रहने वाला है वो हमारा क्लोजिंग स्टॉक होगा, ओपनिंग स्टॉक नहीं. फिर ओपनिंग स्टॉक कभी भी बैलेंस शीट में नहीं दिया जाएगा. ओपनिंग स्टॉक हमें ट्रेडिंग अकाउंट या सेपरेट एडिशनल इन्फॉर्मेशन में दिया जाएगा. फिर यहाँ पे स्टॉक की इन्फॉर्मेशन आप लोग देख सकते हो. स्टॉक एज ऑन 1 एप्रिल, 1 एप्रिल का स्टॉक. मग 1 एप्रिल आपली ओपनिंग डेट आहे. मग जो 1 एप्रिलचा स्टॉक असणार तो कोणता स्टॉक असणार, ओपनिंग स्टॉक. पण ओपनिंग स्टॉकची अमाऊंट नाही दिली. काय सांगितलं बघा, वॉज लेस बाय 20,000. तो 20,000 ने कमी आहे. लेस म्हणजे कमी, कशापेक्षा, दॅन दी स्टॉक ॲज ऑन 31 मार्च. 31 मार्चच्या स्टॉकपेक्षा तो 20,000 ने कमी आहे. 31 मार्चचा स्टॉक म्हणजे हा बॅलन्स शीटचा स्टॉक. मग बॅलन्स शीटचा स्टॉक किती आहे, 1,60,000. त्याच्यापेक्षा 20,000 ने कमी जो स्टॉक असेल तो कोणता असेल, 1 एप्रिल म्हणजे ओपनिंग स्टॉक. मग ओपनिंग स्टॉक कसा आहे इथं, तर इथं ओपनिंग स्टॉक आहे 20,000 ने कमी. मग 1,60,000 मधून 20,000 वजा करा. ओपनिंग स्टॉक किती येणार, 1,40,000. म्हणजे 1,40,000 हा ओपनिंग स्टॉक प्लस क्लोजिंग स्टॉक म्हणजे बॅलन्स शीटचा स्टॉक. मग क्लोजिंग स्टॉक आहे 1,60,000 आणि डिवायडेड बाय 2. मग करा 1,40 आणि 1,60 म्हणजे किती आले, 3 लाख. 3 लाख डिवायडेड बाय 2 किती आलं, 1,50,000. मग आपल्याला ॲव्हरेज इन्व्हेंटरी मिळाली. याला नाव द्या
ॲव्हरेज इन्व्हेंटरी. ॲव्हरेज इन्व्हेंटरी आपण सोडवली 1,50,000. किती आली? 1,50,000. तर कसं सोडवलं? ओपनिंग स्टॉक प्लस क्लोजिंग स्टॉक डिवायडेड बाय 2. ओपनिंग स्टॉक 1,40,000 कसा आला परत सांगतो. ओपनिंग स्टॉक 1 एप्रिलचा 20,000ने कमी घ्यायचा कोणत्या? 31 मार्चच्या स्टॉकपेक्षा. मग 31 मार्चचा स्टॉक जर 1,60,000 असेल तर त्याच्यापेक्षा 20,000 कमी घ्यायचा म्हणजे किती? 1,40,000. वाटलंच तर तुम्ही इथं लिहू शकतात. ओपनिंग स्टॉक म्हणजे मी इथं दाखवतोय तुम्हाला. ओपनिंग स्टॉक इथं तुम्ही लिहू शकतात साईडला. ओपनिंग स्टॉक 1,60,000 मायनस 20,000 आणि तो शिल्लक राहिला 1,40,000. तर या पद्धतीने तुम्ही ओपनिंग स्टॉक सोडू शकतात. 1,60,000 मधून 20,000 वजा केले तर ओपनिंग स्टॉक आला 1,40,000 प्लस क्लोजिंग स्टॉक 1,60,000 डिवायडेड बाय 2 उत्तर आलं 1,50,000. तर आपल्याला कॉस्ट ऑफ गुड्स सोल्ड पण मिळालं आणि ॲव्हरेज इन्व्हेंटरी पण मिळाली. मग फॉर्म्युलामध्ये या आणि फॉर्म्युलानुसार सोडवा. मग चला आपण फॉर्म्युलानुसार सोडूया. कॉस्ट ऑफ गुड्स सोल्ड किती? कॉस्ट ऑफ गुड्स सोल्ड आहे 6 लाख. मग इथं लिहा पुढच्या ओळीवर 6 लाख डिवायडेड बाय ॲव्हरेज इन्व्हेंटरी आत्ताच सोडवली होती 1,50,000 आणि मग उत्तर किती येतं बघा. 6 लाख भागिले 1 15 चोक 60 म्हणजे किती येणार? 4. आणि नेहमी स्टॉक टर्नओव्हर रेशो टाइम्समध्ये लिहा 4 टाइम्स आणि याला चौकोन करा. मग किती आला आपला स्टॉक टर्नओव्हर रेशो? 4 टाइम्स. यानुसार आपण स्टॉक टर्नओव्हर रेशो सोडवलेला आहे विद्यार्थी मित्रांनो. तुम्ही या पद्धतीने स्टॉक टर्नओव्हर रेशो सोडू शकतात. तर स्टॉक टर्नओव्हर रेशो आपण या पद्धतीने सोडवला. स्टॉक टर्नओव्हर रेशो सोडवताना फॉर्म्युला लिहा आणि या दोन्ही वर्किंग नोट सोडवा. कॉस्ट ऑफ गुड्स सोल्ड आणि ॲव्हरेज इन्व्हेंटरी. कॉस्ट ऑफ गुड्स सोल्ड म्हणजे टोटल सेल्स काढा. टोटल सेल्स काढताना पहिले कॅश सेल घ्या, त्याच्यामध्ये क्रेडिट सेल घ्या, दोघांची टोटल करा. रिटर्न दिलेले असतील तर रिटर्न वजा करा. रिटर्न वजा केल्यानंतर जो सेल येणार त्याला म्हणा नेट सेल. मग नेट सेल तुम्हाला मिळाला. नेट सेल मिळाल्यानंतर आता ॲव्हरेज इन्व्हेंटरी काढा. इन्व्हेंटरी म्हणजे स्टॉक. मग स्टॉकचा ॲव्हरेज कसा काढायचा? तर त्याचं सूत्र आहे ओपनिंग स्टॉक प्लस क्लोजिंग स्टॉक डिवायडेड बाय 2. मग ओपनिंग स्टॉकची इन्फॉर्मेशन इथं दिली, तो 20,000ने कमी घ्यायचा 31 मार्चच्या स्टॉकपेक्षा. मग 31 मार्चचा स्टॉक 1,60,000 आहे, त्याच्यापेक्षा 20,000 कमी घ्यायचा म्हणजे 1,40,000 प्लस क्लोजिंग स्टॉक म्हणजे 31 मार्चचा बॅलन्स शीटचा स्टॉक 1,60,000 भागिले 2. मग 3 लाख भागिले 2 किती आलं? 1,50,000 ॲव्हरेज इन्व्हेंटरी. सूत्रानुसार लिहा आणि आन्सर येणार, जो आन्सर येणार त्याला टाइम्समध्ये लिहा. मग स्टॉक टर्नओव्हर रेशो अपन सोडवला 4 टाइम्स. इस तरीके से हम स्टॉक टर्नओवर रेशो कैलकुलेट कर सकते हैं बिल्कुल इजी तरीके से। स्टॉक टर्नओवर रेशो का पहले फॉर्मूला लिखना है, फॉर्मूला है कॉस्ट ऑफ गुड्स सोल्ड डिवाइडेड बाय एवरेज इन्वेंट्री। उसके बाद में हमें पहले कैलकुलेट करना है कॉस्ट ऑफ गुड्स सोल्ड। कॉस्ट ऑफ गुड्स सोल्ड को ही हम कहेंगे नेट सेल। फिर नेट सेल्स कैसे कैलकुलेट करने हैं? नेट सेल्स में हमें दो सेल्स लेने हैं, कैश सेल्स और क्रेडिट सेल। फिर कैश सेल और क्रेडिट सेल दोनों की टोटल लीजिए। दोनों की टोटल लेने के बाद में अगर प्रॉब्लम में रिटर्न दिया जाएगा, रिटर्न इनवर्ड, तो रिटर्न इनवर्ड मीन्स सेल्स रिटर्न, उसको हमें सेल्स में से लेस करना है क्योंकि रिटर्न हमें एक्चुअल सेल्स में से लेस करना होता है। फिर लेस रिटर्न रिलेस करने के बाद में जो कुछ भी अमाउंट बचेंगी वो रहेगा हमारा नेट सेल। नेट सेल के बाद हमें कैलकुलेट करना है एवरेज इन्वेंट्री। एवरेज इन्वेंट्री मतलब स्टॉक का एवरेज। फिर स्टॉक का एवरेज कैलकुलेट करने के लिए फॉर्मूला हम लोग यूज कर सकते हैं ओपनिंग स्टॉक प्लस क्लोजिंग स्टॉक डिवाइडेड बाय 2। ओपनिंग स्टॉक कितना लेना है यहाँ पर दिया है, ओपनिंग स्टॉक हमें क्लोजिंग स्टॉक से 20,000 कम लेना है। फिर ओपनिंग स्टॉक हमारा होगा 1,40,000 प्लस क्लोजिंग स्टॉक जो बैलेंस शीट का है 1,60,000, दोनों की टोटल है 3 लाख। 3 लाख को हमें 2 से डिवाइड करना है। 2 से डिवाइड करने के बाद हमारा आंसर जो आएगा 1,50,000 वो रहेगा हमारा एवरेज इन्वेंट्री। एवरेज इन्वेंट्री और कॉस्ट ऑफ गुड्स सोल्ड दोनों फिगर कैलकुलेट करने के बाद फॉर्मूला लिखना है, फॉर्मूले के अकॉर्डिंग प्रॉब्लम सॉल्व करना है और फिर फॉर्मूले के अकॉर्डिंग हमारा आंसर जो आएगा वो आएगा 4 टाइम्स। तो इस तरीके से हम स्टॉक टर्नओवर रेशो कैलकुलेट कर सकते हैं। विद्यार्थी मित्रांनो 3 रेशो आपल्याला सांगितले होते, करंट रेशो कॅल्क्युलेट करा, क्विक रेशो कॅल्क्युलेट करा आणि स्टॉक टर्नओव्हर रेशो कॅल्क्युलेट करा। आज जे रेशो आपण सोडवले ते परीक्षेमध्ये 100% येतात, म्हणून लक्षात घ्या करंट रेशो क्विक रेशो फक्त बॅलन्स शीट वरून सोडवायचा। करंट रेशो सोडवताना
करंट असेट डिवायडेड बाय करंट लायबिलिटी. करंट असेट कोणकोणत्या मी नोट्समध्ये तुम्हाला सगळे सांगितले होते ते पाठ करा. करंट लायबिलिटी कोणत्या त्या पण मी तुम्हाला शिकवलेले आहे. करंट असेट सोडवताना असेटला जा, करंट असेट लिहा. प्रॉपर्टी आपली करंट असेट नाही. स्टॉक, बिल्स रिसिवेबल, ट्रेड डेटर्स आणि कॅश या सगळ्या करंट असेटमध्ये येणार. सगळ्यांची टोटल करा. करंट असेट 4,60,000. त्याच्यानंतर करंट लायबिलिटीसाठी लायबिलिटीला जा. लायबिलिटीला शेअर कॅपिटल, प्रॉफिट आणि रिझर्व करंट लायबिलिटीमध्ये येत नाही. मग करंट लायबिलिटी कोणकोणत्या? बिल्स पेबल, क्रेडिटर्स, बँक ओव्हरड्राफ्ट, टॅक्स पेबल. सगळ्यांची टोटल करा. करंट लायबिलिटी 2 लाख. मग 4,60,000 भागिले 2 लाख 2,30. 2.30 ॲज टू पुढे 1 लिहायचं आहे. 1 म्हणजे करंट लायबिलिटी. मग या पद्धतीने आपला प्रपोर्शनमध्ये रेशो आला. त्याच्यानंतर क्विक रेशो काढायचा. मग क्विक रेशो किंवा लिक्विड रेशोचं सूत्र काय? तर अगोदर सूत्र लिहा. लिक्विड रेशो इज इक्वल टू क्विक असेट डिवायडेड बाय क्विक लायबिलिटी. मग क्विक असेट कशाला म्हणायचं? क्विक असेट म्हणजे सगळ्या करंट असेट फक्त स्टॉक आणि प्रीपेड एक्सपेन्सेस सोडून. मग आपण ज्या करंट असेट सोडवलेल्या आहे ना त्याच्यावरूनच लगेच 2 मिनिटात रेशो तयार झाला पाहिजे. मग स्टॉक आपण घ्यायचा नाही. क्विक असेटमध्ये स्टॉक घ्यायचा नाही. मग क्विक असेटमध्ये काय काय येणार? बिल्स रिसिवेबल, ट्रेड डेटर्स आणि कॅश या तिघांची टोटल केली तर आपल्याला मिळणार क्विक असेट. मग क्विक लायबिलिटी घेताना आपल्याला बँक ओव्हरड्राफ्ट घ्यायचे नाही. मग क्विक लायबिलिटीमध्ये बँक ओव्हरड्राफ्ट सोडून बिल्स पेबल घ्या, ट्रेड क्रेडिटर्स घ्या आणि टॅक्स पेबल घ्या. बँक ओव्हरड्राफ्ट सोडून द्या. मग फक्त बिल्स पेबल, ट्रेड क्रेडिटर्स आणि टॅक्स पेबल हे तिन्ही मिळून आपले क्विक लायबिलिटी येणार किती? 1,50,000. मग 3 लाख आणि 1,50,000चा रेशो काढा. 2:1 आपले क्विक रेशो. मग क्विक रेशोमध्ये फक्त लक्षात घ्या क्विक असेट म्हणजे सगळ्या करंट असेट, फक्त स्टॉक त्याच्यामध्ये घ्यायचा नाही. क्विक लायबिलिटी म्हणजे सगळ्या करंट लायबिलिटी, फक्त त्याच्यामध्ये बँक ओव्हरड्राफ्ट घ्यायचा नाही. त्याच्यानंतर स्टॉक टर्नओव्हर रेशोचं सूत्र लिहा. कॉस्ट ऑफ गुड्स सोल्ड म्हणजे नेट सेल काढा. कॅश सेल, क्रेडिट सेलची टोटल करा. त्याच्यातून रिटर्न वजा करा. रिटर्न वजा केल्यानंतर आपल्याला मिळणार नेट सेल. ॲव्हरेज इन्व्हेंटरी काढायचं असेल तर ओपनिंग स्टॉक, क्लोजिंग स्टॉक प्लस त्याला 2ने डिवाइड करा. ॲव्हरेज इन्व्हेंटरी मिळणार आणि त्याच्यानंतर स्टॉक टर्नओव्हर रेशो तुम्ही सोडवा. सिंपल प्रॉब्लेम होता, परंतु जे रेशो आपण सोडवले ते तिन्ही रेशो परीक्षेमध्ये येतात. म्हणून विद्यार्थी मित्रांनो चांगल्या प्रकारे याची आपण प्रॅक्टिस पुढच्या लेक्चरला अजून भरपूर करणारच आहोत. तुम्ही फक्त आमच्या चॅनलला कनेक्टेड राहा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत हा चॅनल शेअर करा. पुढच्या लेक्चरला परत आपण नवीन रेशो सॉल्व करणार आहोत. फक्त एक लक्षात घ्या, रेशो कॅल्क्युलेट करायचा असेल तर फॉर्म्युले पाठ करा. फॉर्म्युले जर पाठ नसतील तर तुम्ही रेशो कॅल्क्युलेट करू शकत नाही. फॉर्म्युला पाठ करायचा आणि सोडवायचं आहे, बाकी आपल्याला काहीच करायचं नाही. तर पुढच्या लेक्चरला परत नवीन प्रॉब्लेम सोडूया. थँक्यू.